कीर्तिकर साहेब, आज वर्धापन दिन आहे, काय भावना आहेत? 58 वर्षाची शिवसेना झालेली आहे. हो, वर्षानुवर्ष 58 वर्ष मला पण झाली शिवसेनेत, आणि एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली 2 वर्ष झाली मला. शिवसेना जी आमची आहे, बाळासाहेबांची विचाराची, ती शिवसेना त्याचं एकनाथ शिंदे नेतृत्व करतायत. त्यामुळे त्या शिवसेनेकडे आम्ही पूर्णपणे समरस झालेलो आहे. वायकर विरुद्ध कीर्तिकर जो सामना झाला याचा अद्यापही त्याचे पडसाद उमटत आहेत. नाराजी मोठ्या प्रमाणात आहे. ते नाराजी नाही, काही संशय आहेत. ते संशय कोर्टामध्ये झाले की सिद्ध होईल ना. ठाकरे गट असं म्हणतोय की आम्ही खरे विचार पुढे घेऊन जातोय, हा? असं सांगण्याची गरज नाहीये. हा, आम्ही खरे विचार पुढे घेऊन जातोय आणि आम्हाला जनतेला सांगण्याची गरज नाही की वारसा कोणाकडे. आता खरा विचार जर घेऊन पुढे जाणारे असते तर काँग्रेस बरोबर त्यांचं जी काय वाटचाल चालू आहे, ज्या काँग्रेसच्या विरोधात बाळासाहेब होते, ती वाटचाल त्यांची खरी का आमची खरी? याच निवडणुकीमध्ये आपल्यावरती देखील संशय व्यक्त करण्यात आला होता. अनेक आपल्याच नेत्यांनी पत्र लिहून मुख्यमंत्र्यांकडे तक्रार देखील केली होती. त्याला नेमकं काय उत्तर देणार? त्याला म्हणते शिशिर शिंदे ना. हा, शिशिर शिंदे आता दल बदलू आहे आमच्यातला. शिवसेना, नंतर मनसे, नंतर पुन्हा शिवसेना, आणि पुन्हा आता इकडे. तो मला शिस्त आणि निष्ठेचा धडे काय देणार सुशील शिंदे? वायकरांच्या विजयावरती अमोल कीर्तिकर यांनी जे आक्षेप घेतलेले आहेत त्याकडे तुम्ही कसं बघताय? अनेक तक्रारी त्यांच्याकडे केल्या. ह्या आक्षेप आहेत ना, या वृत्तपत्रातून किंवा माध्यमातून चर्चा करण्यात काय अर्थ नाही. जे काय तुम्हाला सांगायचं आहे ते कोर्टाला सांगा. कोर्टामध्ये इलेक्शन पिटिशन वगैरे करणार आहेत ते. मी त्या पक्षामध्ये नाही, कळलं की नाही. मी अमोलच्या बाजूने निवडणुकीत प्रचार केला नाही, तर रवींद्र वायकरच्या बाजूने सुद्धा प्रचार केला नाही. मी ज्याच्या बाजूने प्रचार केला असता तो उमेदवार 50-60 हजारांनी निवडून आला असता. वायकरांना भेट घेऊन तुम्ही शुभेच्छा देणार? वायकरने माझी भेट घ्यायची. वायकर एवढा कोण मोठा दाखवून गेला? आणि जिंकून आल्यानंतर माझ्याकडे यायला पाहिजे. नमस्कार. अमोल कीर्तिकरांनी जे आक्षेप घेतलेले आहेत ते तुम्हाला व्यक्तिशः पटतायत का? मला हे बघा, त्याच्या डिटेलमध्ये मी जात नाही. त्यांना जे काय वाटतं त्यांनी कोर्टाला सांगावं, कोर्टाने निर्णय घ्यावा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.